हाय गाइस, मी नंदिनी। आज आपण चिकन बनवत आहोत। तर त्यासाठी खडे मसाले जास्त मी गरम मसाले घालत नाही, फक्त तेजपत्ता, धनिया आणि फुटाणे, शेंगदाणे, लसण, अद्रक, हिरवी मिरची आणि 2 कांदे मीडियम साइजचे आणि तेजपत्ता। हे आपण इकडे तवा गरम करून घेतलो। आता हे सगळं टाकून भाजून घेऊ। थोड़ा जीरा पावडर घातले कारण माझ्याकडे जीरा नव्हता। आता त्याला छान भाजून घेऊ। या प्रकारे छान भाजून घेऊ आपण कमी पावरवर। बघा असं छान भाजून। थोड्या वेळाने मग याच्यात हलकं तेल घालून घेऊ। थोडा वेळ कांदे भाजू देऊ। आता थोडं तेल घालून घेऊ, हलकं, जास्त नाही। चांगलं वाटते, वाटण चांगलं वाटते। मग परतून घेऊ। अजून थोडा वेळ शिजू देऊ। थोड्या वेळाने टमाटर घालून घेऊ। थोडंसं टमाटर भाजले ना तर छान वाटते चिकन। माझे पप्पा येणार आहे, पण आज मी चिकन बनवत आहोत। ते गावाकडे राहतात, त्यांना खायला नाही भेटत ना, एकटे बनवत नाही ते, म्हणून मी आज चिकन बनवत आहोत त्याच्या निमित्तानं। आपला मसाला छान भाजलेला आहे। आता टमाटर भी थोडे हलके हलके भुजले, बघा। आता थंड होऊ दो, गॅस बंद करून। आता चिकन छान 2 पाण्याने धुवून घेऊ। बघा असं धुवून घेऊ छान। 1 पाण्याने धुतली होती कारण तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे चामडा पकडायला नसते म्हणून छान धुतली। आता हा दुसरा पाणी आहे, तर हा फेकून घेऊ। तर आता आपला मसाला थंड झाला। आता सगळं टाकून घेऊ। त्याच्यात तेजपत्ता टाकली आणि वरून मी फक्त सांबाराची डंठल घालत आहे, बघा। आणि आपला पूर्ण मसाला घालून घेऊ। तर पूर्ण टाकून झाला। आता हे माहिती आहे, हे याचे पत्ते लवंगाचे पत्ते म्हणते, त्याचे वास घेतला तर लवंगासारखे वास येते। हे 2-3 पत्ते घालत आहे मी। तेल गरम करू। मी 4-5 टिल्ला तेल घातला आणि कांदा आणि तेजपत्ता घातला, हळद हो आणि वाटलं घालून घेऊ पूर्ण। तर आपला मसाला शिजला आहे। आता आपण हे हा जिरा पावडर आहे थोडासा, हा धनिया पावडर आणि हा थोडासा एव्हरेस्ट मसाला आणि हा गरम मसाला आणि हे थोडासा मेथीचा पावडर, समजलं ना। हे सगळं आपण याच्या मसाल्यामध्ये घालून घेऊ। जास्त काही नाही घालत, थोडा थोडा चवीनुसार। थोडा वेळ शिजल्यावर आपण तिखट घालू। चिकन आहे तर मी थोडा तिखट जास्त घालीन, 2.5 चम्मच घालते। तिखट शिजू देऊ छान आणि मग तो मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी होता। थोडा वेळ तिखट शिजल्यावर आपण घालू नमक चवीनुसार। नमक भी मी थोडासा कमीच घातले, पण अजून थोडा वेळ शिजू देऊ नमक घातल्यावर। तर आपली ग्रेव्ही हलकी तयार आहे। मसाले सगळे शिजले आहेत। आता आपण घालू चिकन घालून घेऊ। पूर्ण चिकन, हे अर्धा किलो चिकन आहे। अर्धा किलोच्या हिशोबाने मसाला बनवला आहे।
आता याला छान शिजू देऊ कमी पावरवरच मसाल्यामध्ये. आपण शिजू देऊ. तर बघा पुऱ्या चिकनची वास घरभर झाली, सुगंध. या प्रकारे ढवळून घेऊ मस्त चिकन तेलामध्ये. तर अजून याला छान शिजू देऊ बिचाच्यात. एक आता हा माझा पहिल्यांदाच मी चेक करणार. एकदा अजून बिचाच्यात चेक करून घेऊ. थोडा तास सेकू देऊ आणि मग तर बघा किती सुगंध आणि छान चिकन झालेली आहे. आता आपण लागण्यानुसार पाणी घालून घेऊ. जेवढा चिकन लागेल तेवढा हलका घरच्यासाठी. जास्त सुद्धा नाही, थोडा ग्रेव्ही. ठीक आहे, एवढं ठीक आहे. पाणी घातल्यावर छान शिजू देऊ. थोडासा वरून एव्हरेजचा मसाला घालते, थोडासा बस. आपली चिकनची भाजी आता छान 2 उकड्या आल्यावर भाजी शिजून झाली होती. आपण शिजवू देऊ. आणायला गेले जिजाजी. तर बघा येता आणायला गेले. तर बघा अजून थोडा वेळ शिजू देऊ आपण हलका. आपली भाजी आता रेडी आहे. सांबार घालू थोडंसं अजून नंतर घालू. तर बघा गाईस आता आपली भाजी पूर्ण रेडी आहे. आता वरून अजून थोडा सांबार घालून घेऊ. सांबार घातला, थोडा वेळ खुल्लच ठेव. तर बाय. आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय गाईस, टेक केअर. बाय. मा पप्पासाठी चिकन बनवला. मा पप्पा आलाय. हाय करा जी.